परभणी वसमत राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू। राज्यात गेल्या काही महिन्यापासून रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे। त्यातच परभणी जिल्ह्यातील वसमत तालुक्यात एक भीषण अपघात घडला आहे। या अपघातात 3 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहे। परभणी वसमत राष्ट्रीय महामार्गावरील रहाटीजवळ स्विफ्ट आणि क्रेडा गाड्यामध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली। स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH38 AD 3541 वरून बाबाराव साखरे आरळकडून परभणीच्या दिशेने जात असताना समोरून येत असलेली क्रेटा कार क्रमांक MH22 BC 7888 निष्काळजीपणे भरधाव वेगात चालली होती। या अपघातात बाबाराव दत्तराव साखरे, विमलबाई बालासाहेब जाधव राहणार पिंपली तालुका परभणी, कांताबाई अंबादास कातोरे राहणार आरळ तालुका वसमत यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर साईनाथ रामचंद्र काकडे आणि हरी बालासाहेब जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले आहे। अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत व बचाव कार्य सुरू केले। जखमींना परभणी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला। या प्रकरणी सखाराम सटवाजी साखरे यांच्या फिर्यादीवरून क्रेटा कारच्या चालकावर भारतीय दंड संहिता अनुच्छेद 106, 281, 125 आणि 125 ब अंतर्गत ताळकळस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे करीत आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।